हरि ओम. योगदास जयगणे जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 25वा, ओवी क्रमांक 99. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव म्हणजे जाणणारा, ज्ञानी, शिकलेला. नेणीव म्हणजे न जाणणारा, अज्ञानी, न शिकलेला. भगवंतांच्या चरणी ज्ञानी किंवा अज्ञानी असा भेद नाही. भगवंताला शिकलेला आणि अडाणी, न शिकलेला असा काही निराळा भेदभाव नाही. त्याला फक्त भक्तिभाव, श्रद्धा पाहिजे. जो हरिनाम घेत त्याच्या चरणी अति आदरे, अति भक्तिभावे, अति श्रद्धेने लीन होतो, तो त्या भगवंताला प्रिय असतो. आम्रवृक्षाला खूप आंबे आले की तो वृक्ष खाली वाकतो, नम्र होतो. परंतु ज्ञानी त्याच्या ज्ञानाच्या भाराने वाकण्याऐवजी, विनम्र होण्याऐवजी अनेक वेळा त्याला त्याच्या ज्ञानाच्या अहंकाराने ताठ झालेला असतो. त्याला त्याच्या विद्येचा गर्व असतो. तो स्वतःला महापंडित समजत असल्यामुळे इतरांना तुच्छ मानतो. तो ज्ञानाने भरलेला असतो. त्याच्यात भावभक्तीला जागा नसते. येथेच त्याच्यात आणि भगवंतात अंतर राहते. न शिकलेला अडाणी पूर्णरित्या असतो. त्यामुळे तो भावभक्तीने, श्रद्धेने भरभरून ओथंबून भगवंताकडे जातो. भावभक्तीने, श्रद्धेने भगवंतापुढे लीन होतो. त्याला काहीही समजत नसल्यामुळे तो भगवंताला सांगतो की तू जसे म्हणशील तसा मी राहीन, तू जसे ठेवशील तसा मी जगेन. येथेच त्याच्यातील आणि भगवंतातील अंतर संपते, मिटते. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरिनामाचा केवळ उच्चार करणारा, नामस्मरण करणारा मुक्त होतो. भक्त ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, शिकलेला असो किंवा न शिकलेला असो, तो जर पूर्ण भावभक्तीने हरिनाम घेईल तर तो भगवंतासमीप जाईल. येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सदा असा शब्द वापरला आहे. योगात आसन, कृती इत्यादी चुकू शकते. यज्ञ याग करताना मंत्रोच्चार चूक होऊ शकतो. कर्म करताना चूक होऊ शकते. परंतु हरिनामात चूक होण्याचा प्रश्नच नसतो. येथे केवळ भगवंताचे नाव उच्चारायचे आहे, घ्यायचे आहे. ते जितके वेडेवाकडे घ्यावे तितके ते लढीवाळ आणि प्रेमळ होते. त्यात आपुलकी आणखीनच दाट होते. येथे कसलेही सोपस्कार नाहीत. तेव्हा भावभक्तीने भारावलेला, हरिनाम घेणारा सदा सर्वदा भगवंतासमीप जातो, मुक्त होतो. हरि ओम.